आम्हाला आता चांगलं जीवन आलं ना बाळूमामाचे करतोय ना त्यांचं जीवन जरा बघा ना किती त्यागी होत बाळूमामा सारखा त्रास आपल्याला जर झाला तर आपण म्हणू महाराज ही घ्या तुमचा संबंध अरे ते एवढा त्याग इतकं दुःख भोगलं जीवनामध्ये वाईट माणसं नाव ठेवतील आत्तावर नाही पण चांगल्या लोकांनीच अशा माणसाला त्रास दिला बागेचे गावात जाते दूध मागते कोण दूध देत नाही येऊन कोपऱ्यात रडत बसते तुकोबाराने पाहिलं जवळ गेले डॉक्टर हात करा म्हणजे बागेत रडते का म्हणजे बाबा दूध नाही शेवाय तयार असू दे मी आणतो दूध आणण्याकरता गेले मग तुकोबाराने कोणाला दूध मागित नाही महादेवाचं मंदिर पाहिलं 5-10 मिनिटे विश्रांतीला मंदिरात गेले भजन चालू आहे आणि भजन चालू असता माझ्या तुकोबाराने महादेवाचं दर्शन घेतलं बाहेर नंदी पैसे आले नंदीच्या डोळ्यात डोळं घातलं आणि त्याच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली नंदी राजा आजपर्यंत बऱ्याच वेळा मी मंदिरात आलो तुझ्याकडे काय मागितलं नाही माझ्यासाठी नाही पण माझ्या मुलीचा पूर्ण करण्याकरता तू मला दूध द्यावं कुणाला बोलताय नंदीला नंदी कशाचा आहे दगडाचा आणि त्या दगडाच्या नंदीला पाला फुटला येणे स्वराते पूजी हा पुरुषार्थ बाकीचा कोणाला करता येत नाही ऐका मानवाचा उद्धार करते यात नवल नाही पण ज्यांच्या संगतीत जनावर आली त्यांचा सुद्धा उद्धार साधू संतांनी केला आज मेंढर कुणाची म्हणतात बाळूमामा त्यांच्या संगतीत गेल्यामुळं मेंढराचे सुद्धा आपण पाया पडायला लागलो तुम्हाला सांगतो दुसरा पुरावा देतो आमच्या गावात 3 मंदिर आहेत ज्योतिबा नागबाबा मरे लक्ष्मी मरे लक्ष्मीला अरेडा दान करतात सोडतात आमच्यात तुमच्यात काय मला माहिती ज्योतिबाला गोहळा आणि नागबाबाला बोकड सोडायची पद्धत आहे आमच्या गावात जिवंत ही 3 जनावर कोणाच्या जरी पिकात केली असा दगड का मारत नाही तर ही जनावर कोणाच्या आम्ही कोणाला आम्हाला कशी दगड आणली अरे मी बरेच वेळा सांगत असतो इतकं सोपं नाही तुमच्या माहिती करता सांगतो बाळूमामाच्या संपर्कात मेंढर आली एवढंच काय वाघ्या नावाचं कुत्रा आलं एक घोडा आला आज तुम्हाला बाळूमामाच्या बरोबर त्या 3 जनावरांचं नाव घ्यावं लागतंय का नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो ही माणसं होऊन गेली अजून होते पण असं होणार नाही कोण एकदा ऐका छत्रपती शिवाजी राजाच्या सानिध्यामध्ये कुत्र होतं त्याचं नाव वाघ्या आणि याचं सुद्धा काय होतं ना कुत्र्याचं बाळूमामाच्या सानिध्याच्या कुत्र्याचं नाव काय होतं असं आहे का काय झालं विठ्ठल छत्रपती शिवाजी राजाच्या सानिध्यामध्ये पुत्र होत वाघ्या इतकं जीवापाड प्रेम केलं इतकं जीवापाड प्रेम केलं राजाचं ध्यावसान झालं राजाचं ध्यावसान झाल्यानंतर कुत्र्यानं अन्नाचा घासही खाल्ला सगळी लोक गोळा झाली प्रेत ताटीवर खांद्यावर लोकांनी घेतलं आणि पुत्र 4 खांद करायचे